पीठासीन अधिकारी म्हणून माझ्यावर संविधानिक जबाबदारी, कायद्याच्या सर्व तरतुदींचं पालन करून निर्णय घेतला, तो कोर्टातही टिकेल. आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घटनापीठानं दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा. चंद्रचूड यांच्या निर्णयावर पोट ठेवत सिब्बलांकडून प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे सोपवण्याची मागणी. एकाच वेळेला विधानसभा अध्यक्ष आणि आयोगाला सुनावणीचे अधिकार देणं चूक असल्याचा युक्तिवाद. सध्याचा निवडणूक आयोग भाजपचा एजंट, भ्रष्टाचार करून एका गटाला मान्यता दिली आणि पक्ष चिन्ह दिलं. संजय राऊतांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला. सध्या प्रकृती स्थिर. मुदखेड पोलीस ठाण्यामध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रकृतीची विचारपूस करत चौकशीचे आदेश. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ. मराठी सक्तीच्या अंमलबजावणीसाठी 1 महिन्याची अतिरिक्त मुदत. नियमांचं पालन न केल्यास कारवाई होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भाजपची तिरंगा रॅली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅलीचं आयोजन. ओबीसी आंदोलकांची आज पुण्यामध्ये बैठक. विविध प्रलंबित मागण्या, हक्कांसाठी बैठकीचं आयोजन. पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी बैठक. नाशिक कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी जामनेरमधून आणखी 3 ताब्यात. नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाची मोहीम. कुंभमेळ्याची कामं मिळवून देण्याचं आमिष दाखवत 3,45,00,000 फसवणूक. नाशिकमध्ये आज पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के. 3.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेची नोंद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन. 12वी बोर्ड परीक्षेसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार. फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी 30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार. 30 ऑक्टोबरनंतर विलंब शुल्क लागणार. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये निर्माणाधीन टनलमध्ये दुर्घटना. अचानक मोठा ढिगारा पडल्यामुळे 7 कामगारांचा मृत्यू. बोगद्यामध्ये अडकलेल्या एका कामगाराचा अद्याप शोध सुरू.